तर मित्रांनो, आता 5 वाजलेत ऑलमोस्ट आणि आम्ही केदारनाथच्या रस्त्यालाच होतो आणि इथून केदारनाथ मला वाटतं 280 काहीतरी किलोमीटर आहे, 280 की 290 किलोमीटर. आणि इकडे माझी गाडी आयुष्यात पहिल्यांदा अशी रस्त्यामध्ये बंद पडली. आता हे कशामुळे झालं आहे ते थोडंसं आता फाइंड आउट करावं लागेल. मीटरवर तर हाय कूलंट टेम्परेचर दाखवते, तर थांबावं लागेल आपल्याला. आता जास्त गाडीला सेल्फ नाही मारू शकत ना, बॅटरी डाऊन होऊन जाईल. गाडी थोडी थंड व्हायला ठेवावं लागेल इथंच. मित्रांनो, गाडी लकीली चालू झाली परत. फक्त कूलंट टेम्परेचर जास्त झालं म्हणून ते इंजिन कट ऑफ झालं होतं. नशीब काय मेजर प्रॉब्लेम नाही निघाला. झोप येते भाई, बेकार झोप येते. मी तर डोळे बंद करून आहे ना, मध्ये मध्ये हिप्नोटाईज होतो तो. आता लावायला जागा बघते पण भेटत नाही कुठे जागा. मित्रांनो, आम्ही काल रात्रीपासून ड्रायव्हिंग करत होतो, त्यामुळे आम्हाला भरपूर झोप आलेली. त्यामुळे थोडासा एक ब्रेक घेतला, थोडंसं तोंडावर पाणी मारलं आणि त्यानंतर आम्ही निघालोय पुढच्या वाटेला. तर अचानकमध्ये आमचा इथे प्लॅन झाला की ऋषिकेशला पण जायचं आहे. ऋषिकेशला जाऊन आम्ही तिकडे थोडंसं रिव्हर राफ्टिंग करायचा प्लॅन करतोय. सो बघूया पुढे काय करू शकतो ते. देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. धन्यवाद धन्यवाद आमचं स्वागत केल्याबद्दल. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत ऋषिकेशमध्ये आम्हाला चांगल्या रेटमध्ये 18 किलोमीटरचं रिव्हर राफ्टिंग करायला भेटलेले आहेत. तिकडे आता आम्ही हातामध्ये पॅडल्स घेऊन आणि लाईफ जॅकेट घालून चाललेलो आहोत. आता आम्हाला भरपूर चांगले इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत भाऊने आणि ते इन्स्ट्रक्शन फॉलो करण्यासाठी पण आम्हाला सांगितले आहेत. तर या राईडमध्ये टोटल 11 रॅपिड असणार आहेत. रॅपिड म्हणजे जिथे पाणी खवळतं असतं त्याला रॅपिड म्हणतात. तर 11 प्रकारचे रॅपिड आहेत इथे आणि मध्ये मध्ये सायलेंट वॉटर पण आहे. तर सायलेंट वॉटरमध्ये आणि रॅपिडमध्ये आम्हाला दोघांमध्ये उड्या मारायला सांगणार आहेत त्यांनी ते पण इन्स्ट्रक्शन दिले. फक्त इथे रिव्हर राफ्टिंग करताना शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे त्यांनी कॅमेरा वगैरे सगळे आमचे एका बॅगमध्ये ठेवलेले आहेत. आणि जर तुम्हाला शूटिंग करायची असेल तर तुम्हाला गोप्रो त्यांच्या स्वतःचा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पैसे द्यावे लागतात. आम्हाला पण भरपूर पैसे मागितले, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की राफ्टिंग करताना शूटिंग करणार नाही. A few moments later. ऋषिकेशची ट्रॅफिक. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो ऋषिकेशवरून. आम्हाला अचानक मध्येच एक प्लॅन बनला की रिव्हर राफ्टिंग करायचंय. आणि रिव्हर राफ्टिंग म्हणजे काय असतं नक्की आपल्याला काय माहितच नाही अजूनपर्यंत. सुरुवातीला इच्छा नव्हती, पण जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा पण असं वाटलं की थोडंसं काहीतरी असेल. पण तब्बल 18 किलोमीटर आम्ही नदीतनं प्रवास केला. त्यातनं नदीमध्ये बऱ्याच वेळा डुबके मारले, डायरेक्ट बोटीमधनं डायरेक्ट उतरलो आम्ही पाण्यामध्ये. आणि पाणी असं नाही की खाली जमीन होती असं काय नाही, खाली कमीत कमी 15-20 फूट खोल पाणी होतं. त्या पाण्यामध्ये आम्हाला सगळं उतरवलं गेलं लाईव्ह जॅकेट सोबत. वल्लव केला आम्ही तिकडे. मजा आली खूप. त्याचे व्हिडिओ जास्त काढता आले नाहीत, पण थोडेसे व्हिडिओ असतील आमच्याकडे, ते मी यामध्ये टाकेल आता. खूप मजा आली खूप. फक्त 500 रुपयामध्ये त्याने एवढा मस्त एक्सपिरियन्स दिला आम्हाला. 18 किलोमीटरचा ते पण एवढा मोठा. ते 500 रुपये मी आता असंच बोलतोय, पण ऑन सीझन तुम्ही आला तर तुम्हाला ते 1000, 1200, 1500 पण जाऊ शकतं. त्यामुळे ते
प्राइसिंगवर लक्ष देऊ नका तुम्ही. पण जे एवढे पण असतील ते पैसे वर्थ असतील असं समजून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि सध्याला आम्ही ऋषिकेशच्या ट्रॅफिकमध्ये आहे. ऋषिकेशमध्ये भयंकर टुरिस्टची पूर्ण ट्रॅफिक झालेली आहे. हे आजच्या गावात आजच्या दिवशी पण इथं भयंकर ऊन आहे. सकाळी एकदम नॉर्मल टेम्परेचर होतं सकाळी, पण दुपारचं टेम्परेचर मला वाटतं आरामात 35-36च्या पुढे असेल किंवा जास्त पण असू शकतं, 40च्या आसपास.